विट्यातील पत्रकार भवनच्या उभारणीसाठी लागेल तेवढा निधी जिल्हा नियोजन समितीमधून उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे। लवकरात लवकर विट्यातील पत्रकार भवनचं काम पूर्ण झालं पाहिजे। विट्यातील पत्रकार भवनाच्या उभारणीसाठी लागेल तेवढा निधी जिल्हा नियोजन समितीमधून उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली। मिरजेतील संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईच्या डिजिटल मीडियाच्या आयोजित केलेल्या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आले होते। यावेळी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मेटकरी यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेऊन विट्यातील पत्रकार भवनासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करून निवेदन दिला। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक वानखेडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते। विटा नगरपालिकेने पत्रकार भवनासाठी 10 गुंठे जागा दिली आहे। या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील ग्रामीण पत्रकारांसाठी सांस्कृतिक भवन उभारून पत्रकारांसाठी कार्यशाळा व अन्य उपक्रमांसाठी राज्यातील रोल मॉडेल आणि सर्व सुविधांयुक्त सुसज्ज असं पत्रकार भवन उभारलं जाणार आहे। या नियोजित पत्रकार भवनाच्या उभारणी कामासाठी निधी मिळावा अशी मागणी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मेटकरी यांनी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली। नगरपालिकेने जागा दिली विट्याला, त्याच्यावर मी नियोजन पैसे देतो आणि पत्रकार भवन चांगलं उभं करतो। परंतु सांगलीमध्ये जर आपल्याला सरकारी लँड मिळणार नसेल, मिळाली तर त्या सरकारी लँडवर नियोजन मधून पैसे टाकू आणि CSR मधून पैसे मिळवू। तुम्ही आता दरवेळेला लँड मिळेल सांगू, तुम्हाला आता डिझाईनच करून द्या, डिझाईन एस्टिमेट। मला तो एक प्रॉब्लेम संपूर्ण समाजामध्ये जाणवतोय की कुठल्याही विषयाचं नंतर पाठपुरावा कोणी करत नाही। आणि त्यामुळे मी संजयजीला आता बागेत लागणार आहे, कुठे जागा लागणार मोजून घ्या, पहिलं त्याचं 7-12 चढावा, त्याचं डिझाईन करा, त्याचं एस्टिमेट करा आणि त्या प्रपोजल नियोजनमध्ये कशा कोणत्या हेडखाली बसते ते आपण करू। पण मी सरकारी पैशावर अवलंबून आहे। सरकारी पैशाव्यतिरिक्त आज समाज दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।